मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, उच्च न्यायालयाचे असे 3 निर्णय माझ्या निदर्शनास आले आहेत, की जे ऐकून तुम्ही चक्रावून जाल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने असा आदेश दिलेला आहे, की डॉटर इन लॉ म्हणजे सुनेने आपल्या इन-लॉज म्हणजे सासू-सासरे यांची देखभाल करायची हे तिच्यावर बंधनकारक नाही. हा पहिला निर्णय. दुसरा निर्णय एका न्यायालयाने असा दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा अलाहाबाद उच्च न्यायालयाचं आहे आणि त्याच्यात ते काय म्हणतायत, की एक विवाहित पुरुष एक विवाहित पुरुष लिव्ह इन रिलेशनमध्ये एका महिलेसोबत राहत असेल, तर तो गुन्हा नाही. हा एक निर्णय. आणि मध्य प्रदेश न्यायालयाचा एक निर्णय असा आला आहे, की पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग केला तर तो सुद्धा गुन्हा होत नाही. आता तुम्ही सुद्धा चक्रावून गेला असाल, की या निर्णयांचा अर्थ कसा लावायचा. आता मी जो पहिला निर्णय तुम्हाला सांगितला, त्याच्यामध्ये एक वृद्ध दाम्पत्य न्यायालयाकडे गेले होतं. त्या न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं म्हणणं काय होतं, की आमच्या मुलाचं निधन झालेलं आहे. आमचा मुलगा एकुलता एक होता. तो आमची काळजी घ्यायचा. आता आम्ही वृद्ध झालेलो आहोत. आम्ही अशिक्षित आहोत. आम्ही मुलावर अवलंबून होतो आणि आता मुलगा गेल्यामुळे आम्हाला कुठलाही आधार नाही. आमची सून ही उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करते आणि तिला पुरेसं उत्पन्न आहे. अँड आमचा जो मुलगा वारला त्याच्या सेवेचे जे सगळे काही आर्थिक लाभ होते ते पत्नी म्हणून तिलाच मिळालेले आहेत. त्यामुळे तिने आमच्यावर तिने आमचा सांभाळ करणं ही तिची नैतिक जबाबदारी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आता अडचण अशी आहे, की जेव्हा त्यांनी ही जी पिटिशन दाखल केली होती, तर त्याच्यामध्ये 2025मध्ये त्यांना खालच्या न्यायालयाकडून त्यांची पिटिशन फेटाळण्यात आली होती. आणि जेव्हा ही उच्च न्यायालय अलाहाबाद येथे आली, तर जस्टिस मदनपाल सिंग यांनी सांगितलं, की हे कायदेशीरदृष्ट्या फौजदारी गुन्ह्यात येत नाही, की सेक्शन 125 सेक्शन 125 क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 144 अंतर्गतमध्ये फॅमिलीच्या व्याख्येमध्ये म्हणजे ज्येष्ठांचा मुलांनी सांभाळ करायचा ह्या व्याख्येमध्ये सुनेने सासूसासऱ्यांचा सांभाळ करायचा याबाबत कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे त्यांच्यावर आपण कुठल्याही प्रकारचं फौजदारी गुन्हा म्हणून फौजदारी गुन्हा आहे असं आपण त्याला म्हणू शकत नाही. स्टॅट्युटरी बॅकग्राऊंड किंवा स्टॅट्युटरी बॅकिंग नाही आहे या पिटिशनमध्ये. म्हणजे वैधानिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या जो पाठबळ लागतं त्या पाठबळामध्ये मुलांनी आईवडिलांचा सांभाळ करायचा आहे ह्याच्याबद्दल न्यायालय किंवा जे लवाद आहे तो लवाद निर्णय देऊ शकतो. पण सुनेने सासूसासऱ्यांचा सांभाळ करायचा आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं तिला कायदेशीर बंधन नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे सासूसासऱ्यांची ही पिटिशन नाकारण्यात आली. कायदेशीरदृष्ट्या योग्य असा निर्णय कदाचित न्यायालयाने घेतला असेल. आपण योग्य अयोग्य याच्या भानगडीत पडणार नाही. पण नैतिकदृष्ट्या जरी त्यांचं म्हणणं असलं की सुनेने सासूसासऱ्यांचा सांभाळ करायचा आहे, तो तो कायदेशीर कसोटीवर टिकणारा नाही. आता दुसरा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला, दुसरा निर्णय, त्याच्यामध्ये कोर्ट काय म्हणतं, की कायदा आणि मॉरॅलिटी म्हणजे कायदा आणि नैतिकता या गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. आणि एखादा वैवाहिक पुरुष हा कन्सेन्शुअल लिव्ह इन रिलेशनशिप तीसुद्धा प्रौढ
महिलेशी म्हणजे जिचा 18 वर्ष पूर्ण आहे तिच्याशी संबंध ठेवत असेल तर त्याला प्रॉसिक्यूट म्हणजे त्याच्यावर शिक्षा कुठल्या अंतर्गत नेमायची. त्याचं लग्न झालं आहे हे त्याचं ज्या लिव्ह इन रिलेशनमध्ये ज्या महिलेसोबत तो राहतो आहे तिला माहिती आहे आणि त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला हे माहिती. त्या पत्नीने जरी हे असं न्यायालयापुढे सांगितलं की माझा पती लिव्ह इन रिलेशनमध्ये एका प्रौढ महिलेसोबत राहतोय तरी तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा होऊ शकत नाही ना. त्यामुळे हे सगळं प्रकरण आपण विचार करावा असं आहे. आता ह्याच्यामध्ये जे म्हणलं आहे की आणि त्याच्यात न्यायालयाने असं म्हणलं आहे की संबंधित विवाहित पुरुष जर एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रौढ महिलेसोबत राहत असेल तर त्या दोघांच्या जीविताला काही धोका निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी त्यांना संरक्षण देणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या पतीच्या म्हणजे हा जो निर्णय दिला तो जस्टिस जे मुनीर आणि तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने दिला 25 मार्च रोजी. आणि त्यांचं म्हणजे ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली होती त्या महिलेला सुद्धा न्यायालयाने योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि ती महिला असं म्हणत होती की हे सगळं प्रकरण आहे ते नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नाही आहे. त्यामुळे ह्यांच्यावर FIR दाखल व्हावा आणि हे सगळं प्रकरण दंडनीय आहे असं तिचं म्हणणं होतं. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाने फक्त आपल्याला असणाऱ्या कायदेशीर तरतुदीचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतं की एका विवाहित पुरुषाने दुसऱ्या एका प्रौढ महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायचं हे क्राईम म्हणजे गुन्हा या सदरामध्ये येत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर हस्तक्षेप करू शकत नाही आणि तो गुन्हा नाही हे न्यायालयाने नमूद केलेलं आहे. आणि तिचं जे म्हणणं होतं की ते न्यायालयाने खोडून काढलेलं आहे. आता दुसऱ्या एका घटनेमध्ये जे मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ग्वाल्हेरच्या न्यायालयाकडं आलं होतं आणि त्याच्यात असं म्हटलं न्यायालयाने की पती जर अनैसर्गिक तुमच्याशी शारीरिक संबंध ठेवत असेल तर ते आम्ही प्रॉसिक्यूट करू शकत नाही, त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करा असं पोलिसांना सांगू शकत नाही. कारण हे नैसर्गिक संभोग करणं, नैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं हा कायदेशीरदृष्ट्या कुठलाही अपराध आहे असं कुठेही नमूद नाही. क्रिमिनल प्रोसिजर कोड 377 इंडियन पिनल कोडच्या या अनुच्छेदामध्ये ह्याबाबत कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर तरतुदीचा आधार नाही की अनैसर्गिक संभोग केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला कायदेशीर शिक्षा मिळावी. आता ह्या सगळ्या 3 बाबी मी तुम्हाला सांगितल्या, तुम्हीही चक्रावून गेला असाल. ह्याच्यामध्ये खरोखर आपलं मती गुंग होऊन जाण्याचा हा प्रकार आहे. सगळे विषय नैतिकतेपाशी येऊन थांबत आहेत. कारण नैतिकतेचे चिरफाळ्या उडवलेल्या किंवा नैतिकतेचे धिंडवडे काढलेले आपल्याला समाजात पदोपदी पावलोपाली दिसून येत आहेत. पती अनैसर्गिक संभोग करतोय, अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवतोय म्हणजे त्याची मानसिकता आपण समजून घ्यायला हवी. त्याच्यामध्ये त्या पत्नीचे बिचारीची किती हाल होत असतील आणि पतीला काही वाईट सवयी असतील किंवा त्याने काही वाईट साईट सेक्सशी रिलेटेड व्हिडिओ असतील, क्लिप्स असतील, चित्रपट पाहिले असतील आणि त्याच्या मनात काही वेगळ्या वासना, पाप वासना जागृत झाल्या असतील आणि त्या अनुषंगाने तो पत्नीकडे तशी मागणी करत असेल आणि न्यायालय म्हणतं आहे की अनैसर्गिक संभोग, शारीरिक संबंध हा गुन्हा होऊ शकत नाही. ठीक आहे, कायदेशीर तरतूद नसेल तर न्यायालय म्हणू शकतं, परंतु नैतिकदृष्ट्या ही अत्यंत वाईट अशी सवय आहे. पती पत्नीने संसारामध्ये रममाण होऊन आवश्यक तेवढ्या सांसारिक सुखाचा उपभोग घेऊन आपल्या पुढच्या पिढीला जन्म देणे अभिप्रेत असतं, जेणेकरून वंशविस्तार, वंशवृद्धी होईल. ते काम करायच्या ऐवजी संभोगाचा असुरी आनंद घेण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. दुसऱ्या एका घटनेमध्ये न्यायालय म्हणतं आहे की पती पत्नी
एका विवाह बंधनात अडकलेत आणि पतीला रीतसर म्हणजे नैतिकतेच्या दृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या एक पत्नी आहे आणि ती पत्नी असूनही तो एका दुसऱ्या प्रौढ महिलेशी, जिचं वय 18पेक्षा जास्त आहे, तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतो आहे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनमध्ये कुठलंही बंधन नाही, परंतु तिथे तो सगळ्या आनंदाचा, सगळ्या उपभोगाचा आनंद घेऊ शकतो आहे. म्हणजे तिथंही तो एक प्रकारे दुसऱ्या स्त्रीकडून शारीरिक सुखाचा आनंद घेतो आहे आणि इथे वैवाहिक जीवनात पत्नीकडून शारीरिक सुखाचा आनंद घेतो आहे. म्हणजे हा पत्नीवर किती मोठा अन्याय आहे आणि पत्नी तरीही ते सहन करते आणि न्यायालय म्हणते की त्याचं जरी लग्न झालं आहे आणि तो लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतो आहे तर तो अपराध नाही. नैतिकतेच्या दृष्टीने हा अपराध आहे. आपली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवणं हे पूर्णतः गैरवर्तन आहे. या दोन्ही घटनांमध्ये पतीला निश्चितच नैतिकदृष्ट्या कुठलाही अधिकार नाही. तिने महिलेशी संबंध ठेवणे किंवा अनैसर्गिक सुखाची मागणी करणे. आता तिसरं प्रकरण, पती वारला आहे. पत्नीला वारसदार म्हणून पतीच्या मृत्यूनंतर सगळे बेनिफिट्स, सगळे हक्क मिळालेले आहेत. मग ते पेन्शन असेल, ग्रॅच्युटी असेल, त्याच्यानंतर त्याचं जे काय ग्रुप प्रॉव्हिडंट फंड असेल, सगळं मिळालेलं आहे. ते पत्नीने ताब्यात घेतलं आहे. शिवाय ती पत्नी कॉन्स्टेबल म्हणून राज्य सरकारी सेवेत आहे. त्यामुळे तिला इतका सगळ्या पैशाचा लाभ मिळालेला आहे. तिला मुलं असावेत किंवा नसावेत किंवा असले तरी काही बिघडत नाही, नसले तरी काही बिघडत नाही. परंतु तिने आपल्या सासूसासऱ्यांचा सांभाळ करायला नकार दिलेला आहे. फॅमिली पेन्शन मिळतं. मुलाचं फॅमिली पेन्शन आईवडिलांना कसं मिळेल तिची पत्नी जिवंत असताना? मग त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी, ज्यांनी मुलाला जन्म दिला आणि जो वारला, त्यांनी आपलं म्हातारपणातलं जीवन जगायचं कसं? आणि न्यायालय म्हणतं आहे की डॉटर इन लॉ म्हणजे सुनेवर सासूसासऱ्यांची काळजी घेणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांचं म्हातारपणातलं सगळं बघणं हे कायद्याने बंधनकारक नाही. बरोबर आहे, कायदेशीर तरतूद नसेल आणि नैतिकता आणि कायदा वेगळा ठेवायला हवा असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आपला समाज कुठं चालला आहे? कायदेशीर तरतूद नाही म्हणून न्यायालय असं निर्णय देतं आहे, परंतु नैतिकता नावाची काय गोष्ट असते का नसते? सुनेने आपल्या सासूसासऱ्यांचा, मुलाने आपल्या आईवडिलांचा आणि सुनेने आपल्या सासूसासऱ्यांचा सांभाळ करावा. त्यांना काय दुखलं खुपलं त्यांची सेवा करावी. त्यांचं काय औषधोपचार असेल, त्यांचे वेळेवर गोळ्या असतील किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे न्यायचं आहे, हे सगळं तिने करणं अपेक्षित आहे. आपल्या मागच्या पिढीने हे सगळं केलेलं आहे, सांभाळ केलेला आहे सासूसासऱ्यांचा. ज्या मुलीला असं वाटतं की आपल्या आईवडिलांना माहेरी आपल्या बहिणीने चांगलं बघावं, सेवा करावी, त्याच्या आधी त्या मुलीने आपल्या सासरी आपल्या सासूसासऱ्यांचा सांभाळ, त्यांचं प्रतिपाळ, त्यांची काळजी, त्यांचं चहा, नाश्ता, जेवण, औषधोपचार, गोळ्या हे सगळं वेळेवर करायला हवं, त्यांची सेवा करायला हवी, अशी नैतिकता आहे. असं आपलं समाज मानस आहे, असे आपल्यावर संस्कार झालेत. परंतु संस्कार, नैतिकता ही कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. कायदेशीर तरतुदीचा आधार कोर्ट घेतं. त्यामुळे काय करायचं काय नाही हे आपण ठरवायला हवं. त्यामुळे सुरुवातीला जे म्हणलं की हे 3 निकाल ऐकून आपण चक्रावून जाऊ, ते किती योग्य होतं असं मला वाटते. तुम्हाला वाटतं आहे का नाही हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर तुम्ही पाठवा. जरूर तुमचे कॉमेंट लिहा आणि अशा प्रसंगामध्ये आपण कसं वागावं. कायदेशीर बाजू बघतो, परंतु नैतिकता, संस्कार, सांस्कृतिक वातावरण, माहेर सासरचं सुयोग्य असा कारभार, सुयोग्य असं जतन संवर्धन करायचं का नाही ही आपल्यावर ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि महिला मुक्त झाल्या, महिला स्वातंत्र्य झाल्या, परंतु जबाबदारी नको म्हणत असेल तर मग सगळीच बोलणंच खुंटलं असं म्हणायला काय हरकत नाही. या नोटवर तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.